चांगलं आहे. हा तुमचा बूथ का? हा चांगला प्रतिसाद आहे. सगळी प्रतिसाद चांगला आहे. तरुणांची गर्दी तर बरोबर दिसते. निश्चित आहे. मतदानामध्ये रूपांतर होईल का? निश्चित होणार मतदानामध्ये. नक्की. नक्की. काय ते भांडा काय केला डायरेक्ट अजित पवार आले ते? नाही बंडा नाही, अजितदादांना प्रश्न मांडला की गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही वस्त्यांचा प्रश्न प्रलंबित होता. तर आपण याच्यामध्ये पालकमंत्री आहात, अर्थमंत्री आहात, आपण जातीने लक्ष देऊन तो प्रश्न सोडवावा. तर दादांनी त्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन ते म्हटले मी स्वतः त्या ठिकाणी येतो. एवढ्या व्यस्त प्रचार दौऱ्यात देखील अजितदादा 15 मिनिटं जवळजवळ त्या ठिकाणी होते आणि त्यांनी तो सकारात्मक प्रतिसाद दिला. आता एवढा तो दौरा मोठा होता म्हणजे धावपळीचं होतं आणि तो एक कॅनवा आहे थेट तुमच्या इथं थांबला त्या वस्तीपाशी. हो. मग काय आधी कसं ठरवलं कसं? नाही ठरवलं नाही. माननीय माजी आमदार अतुलदादा बेनके यांनी दादांच्या कानावर हा विषय घातला. त्यानंतर घातल्यानंतर लगेचच दादांनी त्याला प्रतिसाद देऊन कमी येतो, थांबतो आणि त्यांचा प्रश्न मी मार्गी लावतो म्हणून थांबले. काय काय फायदा होईल का त्यामुळे? 100% त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आज त्या गोरगरीब जनतेची आशीर्वादही मिळणार आहेत आणि त्यांचा अनेक वर्षाचा प्रलंबित जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटणार आहे. मग काय केलं का? मतदान केलं? नाही मी थोड्या वेळाने मतदान करणार आहेत. सकाळी उत्साह तरुणांचा आणि महिलांचा जास्त आहे, त्याच्यामुळं मी थोड्या वेळाने मतदान करणार आहे. मतदान पोलीस वगैरे स्ट्रिक्टच करतात, अजिबात थांबून देत. हो थांबून देत नाही. 100 मीटरच्या आतमध्ये रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ते थांबून देत नाही. बरं सगळा प्रचार वगैरे आम्ही पाहिला. तुम्ही आता अतुल शेट्टी यांच्या सोबत आहे. याच्यासोबतही समजा यश अपयश तो काय असतंय परंतु सोबत राहणार काय? मला यश अपयश जरी आलं तो शेवटी नशिबाचा भाग आहे. पण अतुलदादा बेनके असतील, अजितदादा पवार, संजयजी काळेसाहेब व राष्ट्रवादीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी जी साथ दिली, जी मला ताकद दिली, त्यामुळं मी जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष मी सोडणार नाही, यावर मी ठाम आहे. लोक काय म्हणतात? आणि लोक म्हणतात तो प्रतिसाद चांगला आहे आणि तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत राहा. उद्या काय होईल? उद्या निश्चितच साधारणतः 300 ते 400 मतांच्या फरकाने मी निवडून येईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद.